आणि मला म्हणत पॅकेज घेऊन आला. अरे हा मी जर विरोधकाला मॅनेज झालो तर ते पॅकेज म्हणतंय. माझ्या पक्षात माझ्या सभेसाठी भाजपाचा विचार सांगण्यासाठी जर मी कमळ चिन्ह घेऊन उभा असलेल्या उमेदवारासाठी आलो तर या पॅकेजाचं काय संबंध? चंदू भैया तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. पॅकेजवर विकली जाणारी अवलाद संजय शर्मा नाही. आणि जर पॅकेज जर विकला गेला असतो तर 2004 साली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा. 2013 साली या महाराष्ट्राचे माजी मंत्री दाजीसाहेब रविदास पाटील यांनी मला काँग्रेसमध्ये बोलवलं आणि या दोघांना भारतीय जनता पार्टीची एवढी ताकद नव्हती तरी सुद्धा आम्ही आमचा विचार सोडला नाही, आमचा छेडा सोडला नाही. आणि तुम्ही आमच्याविषयी बोलतात पॅकेज घेऊन आला. अरे पॅकेज तर तुम्हाला मिळालं असेल आयुष्यभर तुमचे वडील आणि तुम्ही काँग्रेसचे आणि राजकारणात आता तुमचा टिकाव लागावा म्हणून तुम्ही शिवसेनेत आहात. तेही मागच्या धरून आमदारकी मिळावी यासाठी. मला ते बोलले की संजय शर्मा स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडून आला नाही. खरं अरे मी उभाच राहिलो आणि मला 3 आपत्ती बाबा. आणि निवडून आला म्हणून काय फार मोठं कर्तव्य तुम्ही केलं का? अरे माझ्या पक्षाची स्थापना या पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी केली आहे. ते पण कधी निवडणूक लढले नव्हते. पण आज त्यांच्या पक्षाच्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेकडो खासदार शेकडो आमदार या देशामध्ये निवडून येतात. खरं तर चंदू भैया तुमच्या गळ्यात तो शिवसेनेचा भगवा पट्टा शोभतच नव्हतो. तुम्हाला आयुष्यभर तो माणूस हिरवे साप गळ्यात घालून फिरला. आयुष्यावर हिरवे साप गळ्यात घातले. त्या भैयाच्या गळ्यामध्ये हा भगवा शिवसेनेचा आणि हा शिवरायांचा कधी शोभ दिसणार नाही. हिनाताई बोलल्यात की भाजीवर सुद्धा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. खरं तर सांगू का कि सांपों के मुकद्दर में अबू जहल कहां, सांपों के मुकद्दर में अबू जहल कहां, जो चंदू भैया आजकल बातों में उगलते हैं. आणि तुम्ही जरी आडनावाने रघुवंशी असाल तरी तुमच्या रघुवंश कुळाचा कुलगुरु ऋषी वशिष्ठ ब्राह्मण पुत्र लक्षात ठेवा. अरे तुम्ही तुमचं काम करा, तुमच्या पक्षाचं करा, आम्ही आमचं काम करतोय. काही आहेत ना आमचे पण भडवे मॅनेज झालेले. पण हिनाताई गेली 30 वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या विविध निवडणुकांमध्ये प्रचारासाठी फिरतोय.
मला लोकांची बॉडी लँग्वेज कळते, देहबोली कळते, आणि मी या समोर बसलेल्या या सगळ्या जन समुदायाचं जेव्हा चेहरा बघतोय, मला त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आत्मविश्वास बघून असं वाटतं की 2 तारखेला क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्राला आपलं दैवत मानणाऱ्या पक्षाचेच कार्यकर्ते नगरसेवक आणि नगराध्यक्ष बनतील, हा उत्साह मला लोकांच्या मनावर आहे. मी बोलल्यातून जाणवतो. माझ्या समोर मोठ्या संख्येने मातृशक्ती बसलेली, आणि मातृशक्ती काय करू शकते? 400 वर्षापूर्वी या मातृशक्तीची कोणीतरी जिजाऊ माता ही स्वराज्य